तीर्थंकराचा गौरव करून हे कोणसले धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र भूषण गावठे या तीर्थंकराचा गौरव करून हे कोणसले धन्यवाद. तसंच कोकणी बाई चैतन्य चिंतन आणि सितारा याने मागा म्हटलेला एक मुलगी पाहिली होती. त्या घरासाठी हे कोमल बक्षिले दिले. या ठिकाणी माझ्या कस्टमर करायचं असेल तर एखादा आपल्याला वाटलं किती वेळ झालाय शोधतोय पण अजून ब्रह्मराक्षस मिळत नाहीये. लावतो ना कसं तो मिळाला पाहिजे. तो बियालो आता कोणाला बियालो मला होय तो मला घाबरतो. बिया कुठेतरी पानाखाली दडात राहतो. काय म्हणतात हो नको रे माका मारण्याच्या काहीतरी खावचा असा आशय म्हणून तो दिसत नाहीये. तो तर आपल्याला हवा. कैलासाची सदाशिव विश्राम चव्हाण, तसेच कैलासाची सुभद्रा सदाशिव चव्हाण, कैलासी आपा सदाशिव चव्हाण यांच्या स्मरणार्थ रामदास सदाशिव चव्हाण या विचारांनी देवांचा बराच वेळ झालाय. जरा विश्रांतीची गरज आहे. जरा ही जागा बरी आहे. या जागी आपण काही क्षण विश्रांती घेऊया. नंतर एवढं मोठं झाड आदत पाहतात खपावरचा झाड या संशय तुझा.
ब्रह्मराक्षसाने प्रलय मांडला सागरे पडले आधार काय तुझ्या मनात? तुझा मृत्यूच म्हणजे ही व्यक्ती आहे. आजपर्यंत तुला कोणी मारू शकला नव्हता याचं कारण ही व्यक्ती समवेत नाही तोपर्यंत तुझा शेवट होऊ शकत नव्हता. आज तुझा शेवट अटळ आहे. तुला मारण्यासाठी मायाविद्येचा वापर करून एखादं फिरवट वृक्ष धारण केलं आणि मी कुठे आहे हे तुला समजलं पाहिजे म्हणून याचा वापर केला. म्हणून आज तुझा शेवट अटळ आहे. लक्षात ठेव, काय ते? तुला दोघांचा शेवट केला. हे म्हणजे तुझी इच्छा. घन घन माला नदी दाटल्या कोसळली धारा. ही कारवगरी मोहकागरी उमवली उच्च पिसारा. घन घन माला नदी दाटल्या कोसळली धारा. कालिंदीच्या कटीतून हरी कशा पद्मनी धुंद बहादरी. एका नाविक सुगंध येतो ओल्या अंतरात, ओल्या अंतरात. घन घन माला कवी कधी मारलात माहिती आहे? मेल्यानंतर त्याला तुम्ही मारला. मेलेला मारला हुशार झालेला. तर आम्ही मारलाय. त्याला मारण्यासाठी पराक्रम तसेच लागतात. माझ्यामुळं तो मेलाय. फक्त तुम्ही समवेत होता. हेच काही नाही. त्याचं मिळणार. आता वेळ नको. काय हवं? तुम्ही समवेत होता. त्याचं काय द्यायचंय ते तुमच्या घरी मिळणार आहे. आता काही नाही. तुमच्या मताला समवेत. त्यावेळी असं केलं तुम्ही. तुम्हाला नेत होतो. त्यावेळी तुम्ही मागे आला. पुन्हा मी आलो. तुम्हाला नेलं. कारण काय होतं? त्यावेळी गरज होती. आता आमचं काम झालंय. तुम्हाला राहायचंय. हुशार राहायचं. आणि का बोलला? काय झालं? म्हणजे या दगडाला ठेच लागली. दगडाला ठेच लागल्यानंतर तसंच होतं. म्हणून सोबत काढावं. हा दगड फेकातो. कोण दिसला? दैव शंकर दिसला. याच्यापूर्वी कधी देवाला हात तरी जोडला? आणि आता तुम्हाला देव दिसू लागला. तो सामान्य दगड आहे फेकातो. मी तुमच्या पाया पडते असं सांगा नको. काय झालं? हे बघा, तो माझा देव असा आणि माका भक्ती करूची हा. भक्ती कशी करू ह्या माका सांगा. भक्ती करायची मग चांगली गोष्ट. मार्ग सांगेल. पण ही भक्ती जर तुम्हाला आता करायची आहे, तर येतं काय सर? हा सो बर हा माझ्या देवा चांगलीच गोष्ट आहे. चांगली पण रोज येतं पूजन करायचं ते कसं सस्ती स्नान करावं. या देवाला पुष्पार्पण करावी. शिव शंकराला प्रिय म्हणजे ते बेलाची पानं बिल्वपत्र. आणि ही बिल्वपत्र याच्यावर वाहू द्यायची पूजा करायची. जमेल? इतक्यात मामा मागं फिरा. या देवाचं पूजन करत असताना बऱ्याच गोष्टी पाळायच्या आहेत. हरित बंधन असतात आणि त्यातल्या त्यात आणखी सांगतोय. शिव शंकराला अतिप्रिय काय माहित आहे? माणूस मेल्यानंतर माणसाला अग्नी दिला. माणसाची राख झाली की ती राख म्हणजे चिताभस्म. हे देवाला अतिप्रिय. आणि ते जर रोज चिताभस्म या देवाला वाहिला तर
नक्की फलश्रुती लवकर मिळू शकते हे जमणार आहे होय काय हो खूप असं मोठी खूप असं रोज मिळाली पाहिजे माझ्या